Hello students. In today's lecture we are going to see the different directives for the procedure. Then PROC, that is procedure, and second one is the end P, that is end of the procedure. These are two directives used for the procedure. Then let us first see the PROC, that is procedure directive. PROC indicates what this is the beginning of the procedure and follows with the name of the procedure. म्हणजे PROC डायरेक्टिव्ह हे काय इंडिकेट करते आपल्याला, दिस इज द बिगिनिंग ऑफ द प्रोसिजर. आणि जे काय आपलं प्रोसिजर हे डायरेक्टिव्ह आहे ते कशाला फॉलो करणार आहे, द नेम ऑफ द प्रोसिजर. ओके, द टर्म फार और नियर फॉलोज द PROC डायरेक्टिव्ह इंडिकेटिंग द टाईप ऑफ प्रोसिजर. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं येणार बघा, पहिलं जे काही तुमचं नेम ऑफ प्रोसिजर असेल ते येणार, त्याच्यानंतर काय येणार आहे तुमचं PROC हा डायरेक्टिव्ह येणार आहे, आणि त्या डायरेक्टिव्ह नंतर म्हणजे PROC डायरेक्टिव्हला कोण फॉलो करणार आहे, फार किंवा नियर हे जे कीवर्ड्स आहेत हे यूज करणार, म्हणजे हे फॉलो करणार आहेत. मग ते कुठल्या टाईपची प्रोसिजर आहे ते इंडिकेट होते, दॅट इज फार टाईप और नियर टाईप. इफ द टर्म इज नॉट स्पेसिफाईड, म्हणजे आपण काय जर स्पेसिफाईज केलं नाही तर असेंब्लर काय अज्युम करतो आहे की ती नियर टाईपची ही प्रोसिजर आहे. द यूज ऑफ प्रोसिजर टाईप स्पेसिफायर हेल्प्स द असेंब्लर टू डिसाईड व्हेदर टू कोड रिटर्न ॲज अ नियर रिटर्न और फार रिटर्न. म्हणजे असेंब्लरला समजायला मदत होते की आपल्या जो कोडचा रिटर्न जो आहे तो नियर रिटर्न आहे का फार रिटर्न आहे, हे आपल्याला लक्षात येते त्याच्यावरून. The directive PROC is used with the directive end P to enclose the procedure code. म्हणजे PROC हा डायरेक्टिव्ह जो आहे तो आपण एंड P ह्या डायरेक्टिव्हसोबत यूज करतो आहे, जेणेकरून त्या दोघांच्या इन बिटवीन, त्या दोघांच्या मध्ये आपण काय करू शकतो आहे, आपला प्रोसिजर कोड जो आहे तो काय करू शकतो आहे, एनक्लोज करू शकतो आहे. देन नेक्स्ट जनरल फॉर्म कसा आहे बघा, मी आत्ता सांगितलं तुम्हाला, जे काही नेम ऑफ द प्रोसिजर असेल दॅट इज प्रोसिजर नेम पहिला येणार, त्याच्यानंतर PROC हे जो कीवर्ड आहे प्रोसिजरचा तो यूज करणार तुम्ही, त्याच्यानंतर नियर किंवा फार म्हणजे कुठल्या टाईपची प्रोसिजर आहे ते तुम्ही डिफाईन करणार. जर दिलंच नसेल, आपण स्पेसिफाईज केलं नाही टाईप स्पेसिफायर, तर तुमचं जो काय असेंब्लर आहे तो काय म्हणतो आहे की दिस इज दी नियर टाईप प्रोसिजर. देन नियर टाईप प्रोसिजर असं म्हणतो. देन नेक्स्ट बघूया आपण, त्याचं एक्झाम्पल बघायचं आहे ना आपल्याला, दॅट इज ॲड, हे काय झालं नेम ऑफ द प्रोसिजर. देन PROC हा कीवर्ड झाला. देन नियर हे काय झालं टाईप स्पेसिफायर झाला. देन प्रोसिजरचा कोड जो असेल तो सगळा लिहायचा. देन नेक्स्ट म्हणजे कशामध्ये एनक्लोज करायला पाहिजे, PROC आणि एंड Pमध्ये प्रोसिजर कोड एनकोड म्हणजे एनक्लोज करायला पाहिजे. मग लास्टला काय नेम ऑफ द प्रोसिजर फॉलोड विथ दी एंड P डायरेक्टिव्ह, मग ते काय इंडिकेट करणार आहे, दिस इज दी एंड ऑफ द प्रोसिजर. देन द प्रोसिजर मेंटेन्ड इन द एक्झाम्पल कॅन बी कॉल्ड बाय यूजिंग कॉल इन्स्ट्रक्शन ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर व्हेनेवर रिक्वायर्ड सच ॲज कॉल ॲड. ही काही जी प्रोसिजर आपण मेन्शन केली आहे ती आपण कॉल करू शकतो विथ द हेल्प ऑफ कॉल इन्स्ट्रक्शन व्हेनेवर रिक्वायर्ड सच ॲज कॉल ॲड. असं म्हटलं तर आपण ही ॲड ही प्रोसिजर काय करू शकतो आहे, कॉल करू शकतो. इट विल सेव्ह अ ग्रेट अमाऊंट ऑफ एफर्ट्स अँड टाईम बाय अवॉइडिंग द ओव्हरहेड ऑफ रायटिंग द रिपीटेड पॅटर्न ऑफ अ कोड. म्हणजे तुमचं काय होतं आहे की जर तुम्हाला एखादा कोड रिपीटेडली लागणार असेल कंटिन्युअसली तुमच्या प्रोग्राममध्ये, तर तोच कोड परत लिहित बसण्यापेक्षा तुम्ही एक प्रोसिजर लिहून त्याला जर कॉल केला तर तुमचं सेम कोड रिपीटेडली लिहायचा टाईम पण सेव्ह होणार आणि तुमचे एफर्ट्स पण काय होणार आहेत, सेव्ह होणार आहेत. देन नेक्स्ट बघा एंड P डायरेक्टिव्ह, एंड ऑफ द प्रोसिजर. इट इन्फॉर्म्स असेंब्लर द एंड ऑफ द प्रोसिजर. म्हणजे एंड P हे काय करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे तुमच्या असेंब्लरला की दिस इज दी एंड ऑफ दी प्रोसिजर. द डायरेक्टिव्ह एंड P अँड PROC मस्ट एनक्लोज द प्रोसिजर कोड. आताच आपण बघितलं की PROC आणि एंड Pमध्ये आपलं काय केलं पाहिजे, प्रोसिजरचा कोड एनक्लोज करायला पाहिजे. देन जनरल फॉर्म कसा आहे बघा, प्रोसिजर नेम देन एंड P
म्हणजे तुमच्या प्रोसिजरचं नाव जे काय असेल ते आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय एंड पी डायरेक्टिव्ह. आणि एक्झाम्पल बघा, फॅक्टोरियल एंड पी, हेक्स टू आस्की एंड पी, म्हणजे नाव जे काय असेल ते तुमच्या प्रोसिजरचं फॉलोड बाय एंड पी डायरेक्टिव्ह असं तुम्ही ते यूज करू शकताय. देन नेक्स्ट प्रोसिजर कॉल, म्हणजे कॉल इन्स्ट्रक्शन बघूया आपण. द कॉल इन्स्ट्रक्शन इज यूज्ड टू ट्रान्सफर द एक्झिक्युशन ऑफ अ सब प्रोग्राम ऑर अ प्रोसिजर. म्हणजे तुमचं जो काही प्रोग्रामचं एक्झिक्युशन म्हणजे तुमचा तर एखादा मेन प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतो आहे आणि त्यामध्ये तुम्ही एखादी कॉल इन्स्ट्रक्शन यूज केली तर तुम्ही काय करते, मेन प्रोग्राम टू सब प्रोग्राम काय होत आहे, जंप होत आहे. म्हणजे तुमचं एक्झिक्युशन ट्रान्सफर होते फ्रॉम मेन प्रोग्राम टू सब प्रोग्राम बाय दी कॉल इन्स्ट्रक्शन. म्हणजे ट्रान्सफर ऑफ एक्झिक्युशन टू अ सब प्रोग्राम ऑर अ प्रोसिजर विथ द हेल्प ऑफ कॉल इन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकताय. देन कॉल कॅन बी ऑफ टू टाईप्स, दोन टाईपचे कॉल असतात. एक असते नियर कॉल किंवा दुसरा येते फार कॉल. नियर कॉललाच तुम्ही ॲज अ इंटर सेगमेंट कॉल असं सुद्धा म्हणू शकताय आणि फार कॉलला तुम्ही एंट्रा सेगमेंट कॉल असं म्हणू शकताय. अ नियर कॉल रेफर्स टू अ प्रोसिजर कॉल विच इज इन द सेम कोड ॲज द कॉल इन्स्ट्रक्शन अँड अ फार कॉल इज refers to a procedure call which is in the different code segment from that of the call instruction. म्हणजे जर नियर कॉल इन्स्ट्रक्शन जर असेल तर तुमचं काय त्या जो काही कोड सेगमेंट तुम्ही आता एक्झिक्यूट करायला लागलाय त्याच कोड सेगमेंटमध्ये तुमची प्रोसिजर असणार आहे. आणि जर फार कॉल असेल तर डिफरंट कोड सेगमेंटमध्ये तुमचं प्रोसिजर असणार आहे जी काय तुम्ही आता कॉल करायला लागलाय ती. देन नेक्स्ट बघा, सिंटॅक्स कसं आहे कॉल इन्स्ट्रक्शनचा. कॉल प्रोसिजर नेम, कॉल हा कीवर्ड यूज करायचा, त्याच्यानंतर प्रोसिजर नेम जे काय तुमच्या प्रोसिजरचं नाव असेल ते. मग आता कसं कसं ऑपरेशन्स होतात बघूया आपण. कॉल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतोय त्यावेळेला जर नियर कॉल असेल, फर्स्ट केस इफ नियर कॉल देन स्टॅक पॉइंटर काय होणार आहे, डिक्रीमेंट बाय 2 होणार, SP-2. आणि जो काही तुमचा IP असेल तो स्टॅकवर तुम्ही काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. ओके, म्हणजे इन्स्ट्रक्शन पॉइंटर तुमचा जो काय आहे तो स्टॅकवर तुम्ही काय करणार, SP-2 पहिल्यांदा करणार. तुमचं जो काय IP जे कंटेंट्स आहेत ते स्टॅकवर मूव्ह करणार. देन तुम्हाला कुठं मूव्ह व्हायचं आहे, टू द प्रोसिजर. मग त्याच सेगमेंटमध्ये असते ना नियर कॉल म्हणजे, मग त्यामुळे तुम्हाला CS काही चेंज करायला लागतच नाही. आणि जो काही तुमचा नेक्स्ट IP आहे म्हणजे ॲड्रेस जो आहे लोकेशन ऑफ द प्रोसिजर ते तुम्हाला परत तुमच्या IPला मूव्ह करायला लागते. लक्षात आलं आहे. देन सेकंड केस इफ फार कॉल इज देअर देन SP=SP-2 डिक्रीमेंट करायचा. त्यानंतर जो काही तुमचा CS असेल तो काय करायचा, स्टॅकवर सेव्ह करायचा. कारण आता फार कॉल आहे म्हणजे तुम्ही आता वेगळ्या कोड सेगमेंटमध्ये आहे, दुसऱ्या कोड सेगमेंटला तुम्हाला मूव्ह व्हायचं आहे. त्याच कोड सेगमेंटमध्ये तुमचं कॉल प्रोसिजर नसणार आहे, कॉल्ड प्रोसिजर ती दुसऱ्या सेगमेंटमध्ये असणार आहे. म्हणून तुम्हाला CS पण चेंज करायला लागतो आहे. म्हणून जो काय ओल्ड CS होता तो काय तुम्ही करणार आहे, सेव्ह करणार आहे ऑन द स्टॅक. आणि त्याच्यानंतर काय करणार, तुमचा जो काही न्यू सेगमेंट आहे, न्यू कोड सेगमेंटचा बेस जो आहे तो तुम्ही CSला मूव्ह करणार. म्हणजे नवीन कोड सेगमेंट म्हणजे कुठला, जी काही तुम्ही प्रोसिजर कॉल केली आहे त्याचा जो कोड सेगमेंट आहे ती व्हॅल्यू जी आहे बेस व्हॅल्यू ती तुम्ही काय करणार आहे, CSमध्ये लोड करणार आहे. देन परत SP-2 करणार. जो काही तुमचा IP आहे तो तुम्ही स्टॅकवर स्टोअर करणार आहे आणि जो काही न्यू व्हॅल्यू आहे तुमच्या कॉल्ड प्रोसिजरची, ॲड्रेस जो आहे, ऑफसेट व्हॅल्यू जी आहे ऑफ दी कॉल्ड प्रोसिजर तो तुम्ही काय करणार, IPला मूव्ह करणार. फक्त बेसिकली एवढंच लक्षात ठेवा, नियर कॉल असेल तर तुमचा SP-2 म्हणजे SP2नी डिक्रीमेंट होणार आहे. IPची व्हॅल्यू तुमच्या या स्टॅक पॉइंटरवर स्टोअर होणार आहे आणि नवीन IP तुमचा लोड होणार आहे. आणि जर फार कॉल असेल तर SP-2 पहिल्यांदा होणार, CS स्टॅकवर स्टोअर होणार, नवीन CS लोड होणार. देन परत SP-2 होणार, जो काय IP आहे तो स्टॅकवर स्टोअर होणार आणि नवीन IP लोड होणार. म्हणजे नियर कॉलमध्ये फक्त आपण IP चेंज करतो आहे कारण एकाच कोड सेगमेंटशी आपण डील करत असतो आहे. आणि फार कॉल असेल तर आपण 2 कोड सेगमेंटशी डील करत असतो आहे. त्यामुळं काय होतं आहे, आपल्याला CS आणि IP दोन्ही पण मॉडिफाय करावे लागतात. देन डिफरन्स बिटवीन नियर कॉल अँड फार कॉल. तर नियर कॉल आणि फार कॉलमधला डिफरन्स काय बघूया. फर्स्ट पॉईंट,
A near call refers to a procedure call which is in the same code segment as the call instruction. म्हणजे नियर कॉल जो आहे तो तुमचा काय असणार आहे, तुम्ही एखादी प्रोसिजर कॉल करत असणार आहे जी त्याच कोड सेगमेंटमध्ये असणार आहे. आणि फार कॉलचं कसं असते, तुम्ही जी प्रोसिजर कॉल करत असताय ती डिफरंट कोड सेगमेंटमध्ये असते, त्याला तुम्ही काय म्हणताय, फार कॉल असं म्हणताय. देन तुम्ही नियर कॉलला इंट्रा सेगमेंट कॉल असं सुद्धा म्हणू शकताय आणि फार कॉलला इंटर सेगमेंट कॉल असं सुद्धा म्हणू शकताय. नियर कॉल काय करते, तुमची जी काय ओल्ड आय पीची व्हॅल्यू होती, दॅट इज इन्स्ट्रक्शन पॉईंटरची व्हॅल्यू तुमच्या नवीन आय पीच्या व्हॅल्यूनं काय करते, लोड करते. आणि फार कॉलमध्ये कसं असते, तुमचं ओल्ड सी एस आणि आय पी जो होता तो पेअर जो आहे तो न्यू सी एस आणि आय पीनं तुम्ही मूव करताय किंवा रिप्लेस करताय. म्हणजे जुना तुमचं फार कॉलमध्ये काही कोड सेगमेंट पण डिफरंट असतात, म्हणून तुम्हाला सी एस पण मॉडिफाय करायला लागते, दॅट इज सी एस आय पी. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे, द व्हॅल्यू ऑफ ओल्ड आय पी इज पुश्ड ऑन द स्टॅक. म्हणजे जुनी जी व्हॅल्यू आहे आय पीची तुम्ही काय करताय, स्टॅकवर पुश करताय, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेला प्रोसिजर तुमची जी आहे कॉल्ड प्रोसिजर ती एक्झिक्यूट झाल्यानंतर परत रिटर्न ज्यावेळेला तुम्ही मेन रूटीनला येत असताय त्यावेळेला तुम्हाला ती परत रिट्राईव्ह करता यायला पाहिजे, म्हणून तुम्ही आय पी काय केलेलं असताय, स्टॅकवर स्टोअर केलेलं असताय. सेम तुम्ही काय करायला लागते, फार कॉलमध्ये जे काही सी एस आणि आय पीच्या व्हॅल्यूज आहेत त्या स्टॅकवर मूव्ह करायला लागतात, जेणेकरून प्रोसिजर एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्ही ज्याला रिटर्न येत असताय त्यावेळेला तुम्हाला ते व्हॅल्यूज रिट्राईव्ह करता येतील. देन लेस स्टॅक लोकेशन्स आर रिक्वायर्ड आणि इकडं मोर स्टॅक लोकेशन्स आर रिक्वायर्ड. लेस स्टॅक म्हणजे नियर कॉलमध्ये काय फक्त आपण आय पीची व्हॅल्यू तेवढीच स्टोअर करणार आहे ऑन द स्टॅक, म्हणून इकडं फक्त कमी स्टॅक लोकेशन्स लागतात आपल्याला. आणि इकडं काय आपल्याला सी एस पण आणि आय पी पण दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला स्टोअर कराव्या लागतात, म्हणून काय लागते आपल्याला, मोअर स्टॅक लोकेशन्स आर रिक्वायर्ड. लक्षात आलं आहे. आजचं जे काही पॉईंट होते दॅट इज प्रोसिजर डायरेक्टिव्ह, एंड पी डायरेक्टिव्ह. प्रोसिजर डायरेक्टिव्ह काय इंडिकेट करते, दिस इज द बिगिनिंग ऑफ प्रोसिजर. एंड पी काय इंडिकेट करते, दिस इज द एंड ऑफ द प्रोसिजर. त्याच्यानंतर कॉल इन्स्ट्रक्शन्स. कॉल दोन टाईप्सचे असतात, फार कॉल, नियर कॉल. नियर कॉल म्हणजे त्याच कोड सेगमेंटमध्ये प्रोसिजर आपण कॉल करत असतोय, त्यासाठी आपल्याला जो ओल्ड आय पी असतो तो स्टॅकवर मूव्ह करायचा आणि नवीन आय पी लोड करायचा आणि प्रोसिजर एक्झिक्यूट करायची. आणि जर फार कॉल असेल तर आपण डिफरंट कोड सेगमेंटमध्ये आपली कॉल्ड प्रोसिजर असणार आहे, मग त्यावेळेला आपल्याला काय करायला लागते, सी एस आणि आय पी दोघंही काय करायला लागतात, मॉडिफाय करायला लागतात. म्हणजे सी एस आय पी आपण स्टॅकवर स्टोअर करणार, जो काय ओल्ड सी एस आय पी होता तो, आणि जो काही न्यू सी एस आय पी आहे तो परत स्टोअर करणार. लक्षात आलं आहे, नियर कॉल, फार कॉल. देन नेक्स्ट नेक्स्ट आहे ते प्रोसिजर रिटर्न. आता तुम्ही ज्यावेळेला एखादी प्रोसिजर तुम्ही कॉल केलेली असेल त्या कॉल्ड प्रोसिजरला जात आहे त्यावेळेला तुम्ही काय करताय, तुमचा ट्रान्सफर कुठून कुठं होते, मेन प्रोग्राम टू प्रोसिजर सबरुटीनला होते तुमचं. देन ज्यावेळेला तुमची प्रोसिजर कंप्लीट एक्झिक्यूट करून होणार आहे त्यावेळेला तुम्ही काय करायला पाहिजे, रिटर्न व्हायला पाहिजे तुमच्या मेन कोडला. आणि ते कुठले इन्स्ट्रक्शन यूज करून होऊ शकते, तुम्ही RET. RET इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज करतो आपण, आपला प्रोग्रामचा ट्रान्सफर जो आहे फ्रॉम प्रोसिजर बॅक टू द कॉलिंग प्रोग्राम करण्यासाठी आपण RET इन्स्ट्रक्शन यूज करतो आहे. आणि त्याचे RET इन्स्ट्रक्शन आहे त्याचे दोन टाईप्सचे आहेत, दॅट इज नियर रिटर्न और फार रिटर्न. देन नियर रिटर्नला तुम्ही इंटर सेगमेंट रिटर्न पण म्हणू शकता आणि फार रिटर्नला इंट्रा सेगमेंट रिटर्न असं सुद्धा म्हणू शकताय. If the procedure is declared as a near, the execution of a return replaces the IP with a word from the top of the stack, which contains the offset of the instruction following the call instruction. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्रोसिजर डिक्लेअर करता ॲज अ नियर प्रोसिजर त्यावेळेला ज्यावेळेला तुमची एक्झिक्यूट होते रिटर्न इन्स्ट्रक्शन, ती काय करणार आहे, तुमच्या आय पीला काय करणार आहे, रिस्टोअर करणार आहे. जी काही तुमची स्टॅकवर तुम्ही मूव्ह केला होता ती रिट्राईव्ह होणार आणि आय पी लोड होणार, जेणेकरून तुम्ही काय करू शकताय, कॉलिंग म्हणजे प्रोसिजरला परत रिटर्न होऊ शकताय. Hence such a return is called as a near return because transfer of control is within the segment. म्हणजे तुम्ही त्याच सेगमेंटमध्ये परत रिटर्न होत असताय ना, म्हणून अशा टाईपच्या रिटर्नला इंटर सेगमेंट रिटर्न असं सुद्धा तुम्ही म्हणताय. आणि जर फार प्रोसिजर असेल
तर एक्झिक्युशन ज्याला तुम्हाला परत मेन रुटीनला रिटर्न करायचे असतात त्यावेळेला तुम्हाला जे काय वर्ड्स आहेत तुमचे स्टॅकवरचे दॅट इज CS आणि IP हे दोघंसुद्धा परत रिट्राईव्ह करून CS IP लोड करायला लागतात, कारण आपण दुसऱ्या कोड सिगमेंटशी डील करत असतो म्हणून CS पण आपला मॉडिफाय झालेला असतो आहे, त्याला परत आपण रिस्टोर करणार CS आणि IP आणि मग तुम्ही काय करणार आहे मेन प्रोग्रामला येणार आहे. मग हे काय डिफरंट कोड सेगमेंट टू म्हणजे आपला मेन कोड सेगमेंटला येणार आहे जिथं आपला मेन प्रोग्राम असणार आहे तिथं. मग ह्याला काय म्हणताय तुम्ही ॲज अ इंट्रा सेगमेंट रिटर्न असं सुद्धा म्हणताय. देन त्याचा जो सिंटॅक्स आहे तो काय RET रिटर्न. देन ऑपरेशन काय काय परफॉर्म होतात बघूया. ज्यावेळेला तुम्ही नियर रिटर्न कॉल करताय म्हणजे नियर रिटर्न इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते त्यावेळेला काय होणार आहे जे काय IP आहे तुमचा तो काय टॉप ऑफ द स्टॅकनी काय होणार आहे तुमचा लोड होणार आहे. देन SP = SP+2 होणार झालं नियर रिटर्नच्या केसमध्ये. आणि जर फार रिटर्न असेल तुमचा मग त्यावेळेला काय होणार जो काय IP आहे तो कंटेंट ऑफ दी टॉप ऑफ द स्टॅक म्हणजे तुमचा तर स्टॅक पॉईंटर जिथं असणार तिथं IP तुमचा लोड होणार. देन SP परत SP+2 होणार आणि तिथं काय असणार आहे तुमचा कोड सेगमेंटचा जे कंटेंट्स असणार आहेत ऑफसेट व्हॅल्यू जी असणार आहे ती असणार आहे तिथं. मग कंटेंट्स ऑफ द टॉप ऑफ द स्टॅक CS परत लोड होणार आणि CS = CS+2 होणार. म्हणजे पहिला IP तुम्ही स्टोअर करताना कसं केलं होतं CS आणि IP केला होता, मग रिट्राईव्ह करताना IP आणि CS करणार. लक्षात येते कसं कसं केलं आपण रिटर्न. देन वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.